ठाकरेंची ही जी महापत्रकार परिषद होती त्यामध्ये तुम्ही वकील म्हणून सहभागी होतात, वकील म्हणून कायदेशीर मुद्दे मांडत होतात, पण तुमची भाषा ही काही वकिलाची नव्हती याच्यावरनं काहींनी आक्षेप घेतलेला आहे, काहींना ही गोष्ट खटकलेली आहे। अगदी सोशल मीडियावर तुमचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, पण त्याचबरोबर तुमच्या भाषेबद्दलचा आक्षेप घेतला जातोय। विशेषत्वानं असीम सरोदे यांनी अशी भाषा वापरणं याच्यावर लोकांना अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। विशेषत्वानं म्हणजे तुम्ही राज्यपालांच्या अनुषंगाने उल्लेख करत असताना फालतू माणूस असा उल्लेख केलेला आहे। मानवी अधिकारांसाठी लढणारे असीम सरोदे आम्ही पाहिलेले आहेत आणि अगदी मानवी हक्कांसाठी भांडणारे, वंचितांच्यासाठी उभे राहणारे असीम सरोदे पाहिलेले आहेत। तर त्या असीम सरोदेंनी असे शब्द वापरणं हे काहीसं खटकलेलं आहे। त्यांनी बाजू मांडली, हे छान पद्धतीने मांडली, पण मात्र त्यांच्या भाषेबद्दलचा आक्षेप घेण्यात आलाय अनेकांकडून। यावर तुमचं काय म्हणणं आहे? का म्हणजे ही भाषा कुठून आली, कशा पद्धतीने आली असीम सरोदेंसारख्या वकिलाकडे? नाही, तुम्ही खूपच चांगला प्रश्न विचारला, आवश्यक होता प्रश्न विचारणं। आणि मी पण जेव्हा विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की लोकशाही पाळली गेली नाही। अन्याय करणाऱ्यांचं राज्य कशा पद्धतीने प्रस्थापित होत आहे हे पाहून ज्या वेदना होतात आणि व्यथा एक मनामध्ये निर्माण होते, त्याच्यामुळे उद्वेगाची एक भावना तयार होते आणि काही शब्द आपोआप उमटतात। त्याच्यामध्ये मी राज्यपाल यांना फालतू हा शब्द वापरला असेल किंवा माझ्या मनात होतं पालतू हा शब्द वापरायचा, पण फालतू हा शब्द मी वापरला। आणि ते दोन्ही शब्द वापरणं काही आवश्यक नव्हतं, कारण की लोकांना त्यांचा दर्जा माहिती असताना मी स्वतःहून असं फालतू वगैरे म्हणण्याची गरज नव्हती। आणि ते मला वाईट वाटलंच आहे नक्कीच की आपण तसं म्हणायला नव्हतं पाहिजे। परंतु एक मुद्दा महत्वाचा आहे की तो भारतातल्या सगळ्या लोकांनी समजून घेतला पाहिजे की आपण जेव्हा एखाद्या संविधानिक पदावरच्या व्यक्तीबद्दल काहीतरी बोलतो तेव्हा सभ्यतेची भाषा नक्कीच असली पाहिजे, पण आता ते त्या संविधान पदावर नाहीत, त्यामुळे त्यांच्याबद्दल आपण नक्कीच बोलू शकतो। परंतु दुसरी गोष्ट अशी आहे की संविधान पदावर किंवा संविधानिक पदावर जर अशा सुमार दर्जाची माणसं बसलेली असतील तर त्यांच्या वागणुकीचं विश्लेषण म्हणजे त्या पदाची अप्रतिष्ठा करणं होत नाही, हे मात्र नक्की समजून घेतलं पाहिजे। त्यामुळे तो माणूस कसाही वागत असेल तरी त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही। म्हणजे इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली तेव्हा हेच झालं की त्यांच्याबद्दल तुम्ही कसं काय बोलता, त्यांच्याबद्दल तुम्ही इंदिरा गांधी मुर्दाबाद अशा घोषणा कशा दिल्या, म्हणून लोकांना जेलमध्ये टाकण्यात आला आणीबाणीमध्ये। पण ते निषेध काय करत होते की त्या प्रवृत्तीचा निषेध करत होते। आणि म्हणून मला असं वाटतं की भगतसिंग कोश्यारी हा अत्यंत वाईट प्रवृत्तीचा माणूस, सुमार दर्जाचा माणूस राज्यपाल झाला आणि हे आपलं दुर्दैव आहे। याच्यानंतर सुद्धा अनेक मी पद असे घेऊ शकतो नावं, पण त्यात मला घ्यायचे नाही की सुमार दर्जाच्या माणसांच्या सावल्या एवढ्या मोठ्या मोठ्या व्हायला लागलेल्या आहेत, काळ्या कुट्ट अशा स्वरूपाच्या, की लोकशाहीला ग्रहण लागलं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। त्या भावनेतून मी फालतू हा शब्द वापरला असेल तर तो वापरण्याबद्दल मला दुःख आहे। तो शब्द किंवा तशा प्रकारचे शब्द याच्यानंतर वापरू नये असं सुद्धा मी तेव्हा ठरवलेलं आहे। परंतु चांगल्या शब्दामध्ये सुद्धा टीका करता येते। आपण हा प्रश्न विचारला, याच्याबद्दल मी परत आपल्या बरोबर असीम सर, मी खरं तर त्या दिवशी तुमचं भाषण पण बघितलं आणि तिथे शिवसैनिकांचे रिएक्शन मला याच्याशीच निगडित एक प्रश्न विचारायचा आहे राहुल, त्यामुळे की असीमजी तुमची ही जी भाषा आहे ती म्हणजे खरं तर जसं मी म्हटलं त्याप्रमाणे ॲडव्होकेट किंवा आमच्या दृष्टीनं मानवी हक्कांसाठी लढणारे जे असीमजी आहेत त्यांच्याकडनं येणारी अशी भाषा आम्ही अपेक्षित केली नव्हती किंवा तुम्हाला जे ओळखतात त्यांनी केली नव्हती, एकंदरीतच जनतेनं केली नव्हती। जे वकील म्हणून तुम्हाला ओळखतात किंवा असीम सरोदे कशा पद्धतीचे वकील आहेत हे जाणतात त्यांना, पण तुमची भाषा ही काहीशी शिवसेनेच्या नेत्यासारखी झालेली वाटते आहे। काय म्हणजे असं हे परिवर्तन शिवसैनिकांबरोबर राहून शिवसेनेसाठीचा जो काही स्ट्रगल करता आहे त्याच्यामुळे झालेली आहे की शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करण्यासाठीची तुमची अॅम्बिशन आहे, निवडणूक लढवण्यासाठीची अॅम्बिशन आहे, शिवसैनिक म्हणून सदस्यत्व मिळवणार आहात का येत्या काही दिवसांमध्ये? कारण भाषा तर तुमची शिवसैनिकांसारखी झालेली आहे। नाही, तुम्ही मला कदाचित आता बघितलं, पण मी जाहीर भाषणामध्ये बरंचसं बोलतो लोकशाहीच्या संदर्भात, तेव्हा मला जो राग अनावर होतो तेव्हा मी राग व्यक्त करतो। मला काही कोणती निवडणूक लढवायची नाहीये आणि त्यामुळे राजकारण जे आहे ते दूषित होत असेल तर त्याबद्दल बोललं पाहिजे, एवढं मला मात्र अत्यंत प्रकर्षाने वाटते। त्यामुळे मी काही अशी मुद्दामून भाषा वापरत नाही, पण क्रांतीची भाषा असते ही, बदलाव आणण्याची किंवा परिवर्तनाची जी भाषा असते ती कधी कधी तीव्र असू शकते आणि तरी सुद्धा फालतू हा शब्द वापरायला नको होता असं मला वाटते। पण जसं मागे कोणीतरी नालायक शब्द वापरला होता, अनेक जण नालायक शब्द वापरतात, तेव्हा तो म्हणण्याचा उद्देश काय आहे हे महत्वाचं आहे। आणि म्हणून माझं इंटेन्शन त्यांचा अपमान करण्याचा मुळीच नाही, त्या पदाचा अपमान करण्याचा नाही। पण मी परत एकदा सांगतो की भगतसिंग कोश्यारी अत्यंत सुमार दर्जाचे व्यक्ती गव्हर्नर झाले आणि त्यांनी ज्या पद्धतीने महात्मा फुलेंचा अपमान केला, कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला,
कधी त्यांनी राज्यपाल असल्याची भूमिका सोडून राजकीय भूमिका घेण्याचा प्रयत्न केला, आणि जेव्हा या सगळ्या सत्ता संघर्षामध्ये त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितलं, ते पॅरेग्राफ मध्ये आहे ते, की लोकशाहीद्वारे प्रस्थापित झालेली राज्य व्यवस्था उलटवून टाकण्यामध्ये राज्यपालांचा सहभाग असणं आम्हाला दुःखद वाटते. याच्याबद्दलची कमेंट सुद्धा सगळ्या न्यूजपेपरमध्ये प्रसिद्ध झाली होती सर्वोच्च न्यायालयातली. त्यामुळे ते दुःख व्यक्त करणं म्हणजे आपण काहीतरी खूपच चुकीची भाषा वापरतोय असं नाही, त्याच्या मागचा उद्देश सुद्धा तुम्ही लक्षात घेतला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तरी सुद्धा मी आपल्या चॅनलवर आणि या निमित्ताने सगळ्यांना सांगतो की मी याच्यानंतर आणखी जास्त योग्य शब्द वापरण्याचा प्रयत्न करेन.